नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनास किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काजूच्या लाडूची रेसिपी. चला तर मग आपण एक लोखंडी तवा घेऊया. लोखंडी तवा वापरल्याने आपण जे काही त्याच्यामध्ये शिजवू त्याच्यामध्ये आयर्नची मात्रा वाढेल आणि आपल्या शरीरात जर आयर्नची कमी असेल तर ती वाढेल. तर सगळ्यात आधी 1 चमचा तुपामध्ये आपण किसलेलं खोबरं घ्यायचे. ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे, साधारण 1 ते 2 मिनिटं. आणि त्यामध्ये आपण टाकायचा किसलेला गूळ. तर तुम्ही गूळ कितीही घेऊ शकता, फक्त काळजी याची घ्यायची आहे की काजूची टेस्ट यायला हवी लाडवांना, कारण आपण काजूचे लाडू करणार आहोत, खोबऱ्याचे नाही. तर गूळ वितळेपर्यंत आपल्याला सतत चमचा ढवळत राहायचं आहे. चमचा थांबवायचा नाहीये, नाहीतर ते मिश्रण खालून करपून जाईल. लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यातच करायचा शक्यतो लाडू किंवा प्रोटीन पावडर. मी प्रोटीन पावडर सुद्धा केलेली आहे लोखंडी तव्यात. तो व्हिडिओ तुम्ही प्लीज बघा माझ्या चॅनलवर जाऊन. तर हे जे मिश्रण आहे ते मी सगळ्यात बारीक गॅस असतो ना त्यावरच ही प्रोसेस केलेली आहे. तर गूळ वितळलेला आहे आणि या मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला ते सतत चालवत राहायचं आहे. व्यवस्थित गूळ आपल्याला कोरडा करायचा. आता हे मिश्रण कोरडं होईस तोपर्यंत आपल्याला सतत चमचा हलवत राहायचा आहे. कारण जर हे मिश्रण अजून कोरडे झालेले नाहीये, जर कोरडे झाले नाही तर त्याचे लाडू बनणार नाहीत. आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हाताने बारीक केलेले काजू. मी क्रंचीज काजू टाकलेले आहेत. ते दिसायला पण दिसतील की तो काजूचा लाडू आहे म्हणून. जर काजू बारीक करून टाकले तर टेस्ट येईल काजूची, पण तो दिसायला खोबऱ्याचा लाडू दिसेल. तर तो काजूचा लाडू आहे कळण्यासाठी मी असे मोठे मोठे तुकडे मी टाकलेले आहेत. तर मिश्रण आपण थोडंसं थंड करूया. 5 मिनिटात थंड होते ते आणि लाडू वळूया. तर या मिश्रणाचे मी 6 ते 7 लाडू केलेले आहेत. तुम्ही पण करा आणि खा. अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत हे. काजू, खोबरं, गूळ तीनही जिन्नस अगदी पौष्टिक आहेत. फक्त 3 जिन्नस वापरून मी हे लाडू केलेले आहेत. किती सोपे आहेत आणि पौष्टिक आहेत. माझ्या घरात तर सगळ्यांना आवडले. तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. बाय बाय.